पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कथित विषारी दारूचा मृत्यू प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना हे आदेश देण्यात आलेले आहेत। दोन्ही पोलीस दलाकडून समन्वयानं तपास केला जातोय। संबंधित ठिकाणी छापे टाकले जात आहेत। आतापर्यंत 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। कठोर कलम दाखल करण्यात आली आहेत। अबकारी विभाग सुद्धा तपासामध्ये सहभागी असल्याचं कळतंय। मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाला दिले। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। सर, संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। जे 16 लोक विषारी दारू पिऊन या ठिकाणी मृत्युमुखी पडले। देशामध्ये ही गोष्ट करू नका, ती गोष्ट करू नका, असं जेवण जेवू नका, असे कपडे घालू नका असं जेव्हा म्हटलं जातं तर दारू पिऊ नका असं का म्हटलं जात नाही? आणि दारूबंदीचा कायदा या ठिकाणी का आणला जात नाही? तुम्ही बघा, तामिळनाडूमध्ये तिथला मुख्यमंत्री आला आणि त्या मुख्यमंत्र्यांनी दारूबंदी घोषित केली। या राज्यात दारूबंदी का होत नाही हो? आणि अशा वेळेला जर विषारी दारू पिऊन लोक मरत असतील तर सरकार नुसतं तोंड बघणार आहे का? खडकी मार्गे या शहरामध्ये ही अवैध दारू या ठिकाणी आली आणि या ठिकाणी ती दारू 2 जणांना सप्लाय केली होती आणि त्या दृष्टिकोनातून ज्या 1 जणांनी ती दारू विक्री केली त्याच्यात 7 जण मृत्युमुखी पडले। शहरामध्ये अवैध धंदे बंद झाले पाहिजे आणि ज्या पद्धतीने गरीब माणसं कमी किमतीमध्ये किंवा काही सप्लाय करून अशा प्रकारच्या दारू विक्री करून विषारी दारू विक्री करून जीवाशी खेळतात त्यांना देखील माझं आव्हान राहील की शेवट आपण देखील सावध राहिलं पाहिजे आणि पोलीस खातं असेल, एक्साईज असेल यांनी देखील अशा सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण राखले। मी आताच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा या संदर्भामध्ये करणार आहे। माननीय पोलीस आयुक्तांशी मी या संदर्भात बोललेलो आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार आहे। राज्यामध्ये देखील अशा प्रकारचं काही पुढं दारू विक्री होत असेल त्याला सख्तपणे रोखलं गेलं पाहिजे।